ते त्रिभुवन पवित्र अनादि पंचकृषी क्षेत्र, जे ते जगाचे जीवनसूत्र श्री महालय असे. ज्यावेळेस समुद्रमंथन झाले, समुद्रमंथनातून 14 रत्न निघालीत. 12 रत्नांचं देव आणि दानव यांच्यामध्ये वाटप झालेलं आहे. 13वं रत्न होतं अमृत आणि 14वं रत्न होतं मदिरा म्हणजे दारू. त्यावेळेस दैत्यांनी अमृत कलश घेतला आणि नाशिक ते कायगाव या दंडकारण्य भूमीमध्ये अमृत पिण्यासाठी आले होते. दैत्यांनी जर अमृत पिलं असतं तर त्यांना अमृतत्व प्राप्त झालं असतं. म्हणून सर्व देव भगवान विष्णूकडे गेले आणि सांगितले की अमृत कलश हा दैत्यांनी घेतलेला आहे, त्यांनी जर अमृत पिलं तर त्यांना अमृतत्व प्राप्त होईल. भगवान महाविष्णूंनी सुंदर असं मोहिनी रूप धारण केले आणि दैत्य एकमेकामध्ये जिथं अमृत पिण्यासाठी भांडत होते तिथं जाऊन मोहिनी रूपामध्ये श्री रूपामध्ये उभे राहिले. दैत्य दानव श्री रूपाला मोहिनी रूपाला भाळले आणि त्यांनी तो अमृत कलश मोहिनीच्या हातामध्ये अमृत वाटण्यासाठी दिला. मोहिनीने सांगितले की समुद्रमंथन हे देव आणि दानव दोघांमुळे झाले आहे. देवांना पण आणि तुम्हाला पण अमृत वाटलं पाहिजे. देवांच्या पंक्ती वेगळ्या बसवल्या, दानवांच्या पंक्ती वेगळ्या बसवल्या. मोहिनीने देवांना अमृत वाटले आणि दानवांना मदिरा म्हणजे दारू वाटली. राहू नावाचा जो दैत्य होतं त्याच्या लक्षात आले की ही मोहिनी आहे, आपल्याला मदिरा पाजणार आहे, आपल्याला अमृत प्यायचे. त्यावेळेस राहू नावाच्या दैत्याने दानवाने राक्षसाने देवरूप धारण केलंय आणि चंद्र आणि सूर्य यांच्यामध्ये जी जागा होती त्या जागेमध्ये अमृत पिण्यासाठी आले. देवांना अमृत वाटता वाटता दानवाला राहूला अमृत वाटले गेले मोहिनीकडून. त्यावेळेस चंद्र आणि सूर्य यांनी इशारा केला, मोहिनीला सांगितले की हा राहू नावाचा दैत्य आलेला आहे आणि त्यांना तुम्ही अमृत दिलेलं आहे. त्यावेळेस त्या क्षणी भगवान महाविष्णूंनी श्री रूपामध्ये मोहिनी रूपामध्ये सुदर्शन चक्र काढून राहू नावाच्या दैत्याचा शिरच्छेद केला. शिर जे आहे ते राहू आहे, खालची जी काया आहे. राहूने अमृत पिलंय, त्याला अमरत्व प्राप्त झालंय आणि तिने भगवान महाविष्णूला प्रार्थना केली की मी तर अमृत पिले, मला अमृतत्व प्राप्त झाले, माझी एकच इच्छा आहे की तुझ्या चरणाची मला स्थान दे. म्हणून भगवान महाविष्णूच्या उजव्या चरणाजवळ राहूचं स्थान आहे. त्या राहूच्या काळामध्ये इथं पूजा केली जाते. इथं शंख चक्र गदा आणि वामहस्तेषु अमृताचे कलश आहे. शंख चक्र गदा युक्त वामहस्तेषु गोपिकाम चरणाभ्याम राहू दैत्यानाम देवी त्रैलोक्य मुनी. असंख्य ब्राह्मण लोकांचं कुलदैवत आहे आणि इतर समाजाची देवी मानतात. भगवान महाविष्णूने समुद्रमंथनाच्या वेळेस मोहिनी रूप धारण केलं होतं म्हणून हा महाविष्णूचा मोहिनी रूपातला अवतार आहे. नाकामध्ये नथ आहे, अंगामध्ये चुळे आहे, शंख चक्र गदा आणि अमृताचा कलश आहे. शेजारी विष्णू पत्नी लक्ष्मी आहे आणि समोर जी डाव्या साईडला जी मूर्ती आहे ती उत्सव मूर्ती आहे. माघ पौर्णिमेपासून पंचमीपर्यंत उत्सव असतो. अभिषेकाची मूर्ती समोर आहे. जगातील महाविष्णूचं मोहिनी रूपातलं हे एकमेव मंदिर आहे आणि जागृत देवस्थान आहे.